बालचित्रकला स्पर्धेमध्ये विद्यार्थ्याची नोंदणी आणि त्यांची फी कशी भरतात या ठिकाणी आपण पाहणार आहोत। या ठिकाणी क्रोम ब्राउझर आल्यानंतर बालचित्रकला स्पर्धा एवढं टाईप करा। याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल। याला ठिकाणी मी क्लिक करतो। बघा या ठिकाणी सर्व माहिती आलेली आहे। बालचित्रकला स्पर्धा कधी तर 8 ऑगस्ट 2026 ला आहे आणि 31 जुलैपर्यंत आपल्याला विद्यार्थ्याची नोंदणी आणि त्यांची फी भरायची आहे। ऑनलाईन पद्धतीने फी भरायची आहे। तर या ठिकाणी बघा हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करतात हे मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तुम्ही नवीन असाल तर रजिस्ट्रेशन करून घ्या। त्या ठिकाणी युजर आयडी आणि पासवर्ड येऊन जाते। म्हणजे बऱ्याच लोकांनी मागच्या वर्षी केलेलं आहे, त्याच्यामुळे लॉग इन या शब्दाला या ठिकाणी क्लिक करा आणि मागच्या वर्षी आपल्याकडे या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड आलेला आहे तर या ठिकाणी टाका आणि साइन इन व्हा। ही सर्व प्रोसेस या ठिकाणी करून घेतो आणि लॉग इन होतो। बघा लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा हे 3 रेषा दिसतात तुम्हाला वरती, त्या 3 रेषेला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी बघा हे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आहे आणि मेक पेमेंट आहे, या 2 गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे। आणि बघा कोणते विषय असणार आहे 8 ऑगस्टला, तर चित्रकलेचे कोणकोणते विषय असणार आहे तर त्या दिवशी आपल्याला त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी सकाळी आपल्याला या ठिकाणी आपल्याला समजणार आहे। तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला या ठिकाणी मी क्लिक करतो। तर या ठिकाणी बघा आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी आपोआप आलेलं असतं। या ठिकाणी आपल्याला ग्रुप सिलेक्ट करायचं आहे। एका विद्यार्थ्याचं या ठिकाणी मी भरून दाखवतो। बघा या ठिकाणी ग्रुप सिलेक्ट करा। तर या ठिकाणी स्टँडर्ड आहे बघा, तो कोणत्या वर्गात आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करा। नंतर बघा त्या विद्यार्थ्याचं फर्स्ट नेम या ठिकाणी टाका। नंतर बघा या ठिकाणी स्टुडंट मिडल नेम आहे बघा, मिडल नेम टाका, म्हणजे वडिलांचं नाव टाईप करा। या ठिकाणी खालच्या याच्यामध्ये लास्ट नेम आहे म्हणजे सरनेम टाका। नंतर पेरेंट्स फर्स्ट नेम आहे बघा, नंतर पेरेंट्स मिडल नेम आहे बघा या ठिकाणी, तो मिडल नेम या ठिकाणी टाका। नंतर पेरेंट्स लास्ट नेम आहे बघा, या ठिकाणी आडनाव टाईप करा। या ठिकाणी बघा स्टुडंट्स डेट ऑफ बर्थ आहे, या ठिकाणी विद्यार्थ्याची जन्मतारीख सिलेक्ट करा। या ठिकाणी हे जे वर्षाला या ठिकाणी क्लिक केलं की या ठिकाणी वर्षाची लिस्ट येऊन जाते। या ठिकाणी वर्ष सिलेक्ट करा आणि हे जे असे बघा हे बाण आहे याला मागं पुढं केलं जाते। आणि या ठिकाणी तारखेला सिलेक्ट करा आणि खाली बघा सेट ऑप्शन आहे, सेटला या ठिकाणी क्लिक करा। पालकाचा मोबाईल नंबर टाईप करा। या ठिकाणी बघा स्टुडंट जेंडर आहे, जेंडरला या ठिकाणी क्लिक करा। या ठिकाणी विद्यार्थ्याचं आईचं नाव टाईप करा। आता या ठिकाणी ही सर्व माहिती व्यवस्थित भरली की नाही एकदा चेक करून घ्या। आता हे जे चेक्स बॉक्स आहे, चेक्स बॉक्सला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि सेव्ह कॅन्डिडेट आहे, सेव्ह कॅन्डिडेटला या ठिकाणी मी क्लिक करतो। बघा या ठिकाणी जो एक कॅन्डिडेट मी करून दाखवला तो या ठिकाणी सेव्ह झालेला आहे। आता दुसरा कॅन्डिडेट घ्या, तिसरं कॅन्डिडेट घ्या, अशा प्रकारे मी या ठिकाणी कॅन्डिडेट घ्या। आता ऑनलाईन पेमेंट कशी करतात या ठिकाणी आपण पाहणार आहोत। आता विद्यार्थ्याची पेमेंट कशी करतात या ठिकाणी आपण पाहूया। हे जे 3 रेषा दिसतात तुम्हाला, 3 रेषेला या ठिकाणी क्लिक करा। या ठिकाणी बघा आता मेक पेमेंट आहे, एका विद्यार्थ्याच्या या ठिकाणी मी पेमेंट करून दाखवतो। याला या ठिकाणी क्लिक करा। तर बघा या ठिकाणी बघा हे जे 15 पे बघा आपल्याला 20 रुपयाप्रमाणे पैसे जमा करायचे आणि 15 रुपयाप्रमाणे ऑनलाईन भरायचे आणि 5 रुपये आपल्या कार्डशीटसाठी ठेवायचे। जे 15 पेला या ठिकाणी मी क्लिक करतो। बघा आपण कोणत्या पद्धतीचा वापर करणार आहे ते या ठिकाणी आलेले आहेत। आपल्याला फोनपेचा वापर करायचा आहे म्हणून या ठिकाणी मी याला क्लिक करतो आणि खाली बघा हे पे बघा, पेला या ठिकाणी क्लिक करतो। याचं या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आता फोनपेवर येऊया। या ठिकाणी आपण जे फोनपेचं हे जे स्कॅनर असतो याला या ठिकाणी क्लिक करूया। अपलोड QR या ठिकाणी क्लिक करूया। ठिकाणी बघा याला या ठिकाणी क्लिक करतो, बॅक येऊया आणि या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी बघा हे दाखवते। या ठिकाणी युअर पेमेंट वॉज सक्सेसफुली असे या ठिकाणी आलेलं आहे। आपण आता QR कोडच्या माध्यमातून केलेलं आहे।
अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.